की भाड खाऊची आहे हो, तुमची गावामध्ये राहण्याची लायकी नव्हती, तुमच्या अंगाचा वास येत होता, आज तुम्ही संसदमध्ये जाऊन वाघासारखे डरकाळे फोडता। माझ्या बापाने समाजासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि कमेंट करणाऱ्यांना सुद्धा आता लवकर सरप्राईज मिळणार आहे, आपण त्यांच्या गांडीमध्ये सुद्धा खुटा टाकणारे लोक। सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। तर भावांनो, आपण फायनली आपल्या घरी आलो आहे, म्हणजे सुरतला आलो आहे। सुरत ते बोधगया आपल्या एका महिन्याचा जो प्रवास होता हा फार छान झाला। भरपूर समाज बांधवांनी आपल्याला सपोर्ट केला, भरपूर मात्राने आपल्याला सहयोग मिळाला आपल्या समाज बांधवांचा। तर ज्या आपल्या भावा बहिणींनी मला सपोर्ट केला त्यांचं व्हिडिओच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो। आणि भावांनो, मी कालच पोहोचलो आहे सुरतमध्ये आणि आज मी हा व्हिडिओ शूट करतो आहे आणि अक्षरशः फार प्रवास झाला आपला। तर मी परत जितक्याही आपल्या समाज बांधवांनी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून माझा प्रवासाला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो। आणि भावांनो, अक्षरशः मला असं वाटतं आहे की मी अजूनही गाडीमध्ये झुलतो आहे आणि माझ्या अक्षरशः अजून बॉडी सर्व पेन करते आहे। पण भावांनो, शेवटी स्वतःच्या घरी येऊन फार आनंद होतो। तब्बल एका महिन्याचा हा प्रवास होता आपला। एका महिन्याच्या प्रवासानंतर आपण घरी आलो, तर फार छान वाटतं आहे। तर लगेच आपल्या मुद्द्याकडे वळूया। तर भावांनो, आजचा मुद्दा हा नाही आहे, तर आजचा मुद्दा आहे की भारतीय संविधान किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठ्या चरममध्ये आता विटंबना होती आणि सर्वांना माहिती आहे, पण कोणीही आपला समाज बांधव या विषयावरती बोलत नाही। मी आता भरपूर व्हिडिओ बघतोय, मी प्रवासामध्ये होतो पण मी या व्हिडिओची भरपूर म्हणजे चौकशी केली, भरपूर माध्यमातून मी व्हिडिओ बघत होतो। तर भावांनो, मी अगोदर तुम्हाला काही जे हिंदू राष्ट्राचे जे स्वतःला हिंदू राष्ट्राचा एक अजेंडा पेरण्याचं काम करत आहे सध्याला की हिंदू राष्ट्र बनलं पाहिजे, तर मी अगोदर आपल्या समाज बांधवांना सांगू इच्छितो की हिंदू राष्ट्र होतं ना होतं तो वेगळा मुद्दा आहे, पण अगोदर आपल्या समाज बांधवांवर किती अत्याचार होत आहेत व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती सध्याला किती विटंबना होत आहे मी तुम्हाला काउंट करून दर्शवतो। तर सर्वात अगोदर भावांनो, तुम्हाला लक्षात आणून देतो की परभणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना झाली। हे तुम्हाला लक्षात असेल की परभणीमध्ये जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतं त्या ठिकाणी भारतीय संविधानाची प्रतिकृती होती, तर त्या ठिकाणी जी विटंबना झाली होती त्या विटंबनेमध्ये आपण आपला एक भाऊसुद्धा गमावला आहे, तरी आपल्या लक्षामध्ये असलं पाहिजे। पण परत एकदा सांगू इच्छितो की परभणीमध्ये ज्या नराधमाने जे कृत्य केलं होतं, विटंबना केली होती, त्यांनी पोलीस प्रशासनाने त्याला मनोरुग्ण घोषित केलं होतं, बरोबर। तो लक्षात असू द्या, फक्त मी तुम्हाला लक्ष करून देतोय। परभणीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली। अमरावती तुम्हाला माहिती असेल का नाही, पण चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, बघू शकता। त्याच्यानंतर अमरावतीमध्ये झालं, ठीक आहे। अमरावतीमध्ये सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना झाली स्मारकाची, ठीक आहे। त्याच्यानंतर झाल्या दोन, अमरावती परभणी दोन झाल्या। त्याच्यानंतर अमित शहाचं स्टेटमेंट आलं, आंबेडकर आंबेडकर मान्यवर, अभी एक फैशन होगा है, आंबेडकर 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 आंबेडकर, ठीक आहे। ते सुद्धा आपल्या समाज बांधवांचं, आपल्या संपूर्ण समाजाचं त्या ठिकाणी भावना दुखवण्यात झाल्या तीन, ठीक आहे। त्यानंतर किस्सा घडतो कुठं, पंजाबमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, ही लेटेस्ट न्यूज आहे। पंजाबमध्ये सुद्धा एका नराधमांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावरती चढून त्यांची स्मारक तोडण्याचं काम केले। त्या नराधमाला सुद्धा पोलीस प्रशासनाने मनोरुग्ण घोषित केलं, ठीक आहे। त्यानंतर हे जे परभणी अमरावती नंतर एक किस्सा होता, ठीक आहे, तो होता अहमदाबादचा। अहमदाबादमध्ये सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची तोडफोड झाली होती। ते सुद्धा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शवलं होतं, तुम्ही बघितलं असेल का नाही का माहिती। सॉरी भावांनो, थोडाफार तब्येतीचा इश्यू। तर भावांनो, या एकाच महिन्यामध्ये किंवा या 1 ते 2 महिन्यामध्ये भरपूर ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबना झाल्या। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबना होत असताच आता लेटेस्ट न्यूज, आणि भावांनो ही लेटेस्ट न्यूज आहे, आता तुम्ही बघितलं सुद्धा असेल की कोपरगाव या ठिकाणी माता रमाई जयंतीच्या दिवशी त्यांचे लावलेले बॅनर काही मनोरुग्णांच्या द्वारे फाडण्यात आले।
कारण की मनोरुग्णच म्हणता येईल. कारण की जेव्हा एखादा व्यक्ती, जेव्हा एखादा नराधम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर महापुरुषांचं विटंबना करतो, त्याला पोलीस प्रशासनाच्या तर्फे त्याला मनोरुग्ण घोषित करण्यात येतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाची मोठ्या चरममध्ये विटंबना होती आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला अजून एक लक्ष आणून देतोय की गेल्या काही दिवसामध्ये महाकुंभ या ठिकाणी हिंदू राष्ट्राची संविधान त्यांनी दर्शविलेलं होतं की हिंदू राष्ट्राचं संविधान तयार झालं 12 महिने 12 दिवसामध्ये. अखंड हिंदू राष्ट्राचं पहिलं संविधान तयार झाल्याचं पाहायला मिळतंय. 3 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर महाकुंभामध्ये ते देशातल्या लोकांसमोर सादर केलं जाणार आहे. हिंदू राष्ट्राची राज्यघटना उत्तर आणि दक्षिण भारतातल्या 25 विद्वानांनी 12 महिने आणि 12 दिवसात तयार केलेली आहे. 4ही पीठांच्या शंकराचार्यांच्या संमतीनंतर ते केंद्र सरकारकडेही पाठवलं जाणार असल्याची माहिती मिळते. ठीक आहे. तर भावांनो, एखादा व्यक्ती जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा भारतीय संविधान ची विटंबना करतो, तेव्हा तर एखादा राजकीय पक्ष समोर येत नाही. आणि एखादा व्यक्ती किंवा एखाद्या समुदायातला व्यक्ती जर भारतीय संविधानाचा अपमान करत असेल तर त्याच्यावर आपण देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतो. आणि आता तर या मूर्खांनी हजारो नाही तर लाखोच्या संख्येच्या समक्ष त्यांनी भारतीय संविधानाचा बदलावाचा त्यांनी निर्णय केला आहे. निर्णय म्हणजे त्यांनी प्रस्ताव मांडला आहे तो. तर या ठिकाणी कुठलाही राजकीय पक्ष समोर आला नाही की यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही, मी लक्षात आणून देतो तुमच्या. म्हटलं विसरले असाल तर लक्ष करून देतो, कारण की हे लक्षात आणून देणं काम माझं आहे. म्हटलं समाज बांधवांना विसर पडला असेल त्याच्यामुळे म्हटलं लक्षात आणून द्यावं. कारण की लाखोच्या संख्येच्या मध्ये काही बांडगुळांनी हिंदू राष्ट्राचं संविधान दर्शविलं, त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का? नाही. एखादा पक्ष त्यांच्यावरती कारवाई त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी समोर येणार का? नाही. तर या ठिकाणी फक्त भारतीय संविधानाचा व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा प्रचंड अशा घटना आपल्याला आढळून येतात की या ठिकाणी ते अपमान होते, विटंबना होते. पण याच्यासाठी कोणी समोर येऊन बोलतंय का? नाही. तर भावांनो, 2018मध्ये अॅट्रॉसिटी जी कलम आहे त्याच्या हटवण्याचा काहीतरी छेडछाड झाली होती. तर काही तासामध्येच पूर्ण भारत बंद केलं होतं, बरोबर ना? तर भावांनो, मी परत एकदा सांगू इच्छितो, तेव्हाचा नारा होता झेंडा लहान असला तरी चालेल पण दांडा मोठा असला पाहिजे. आणि आता आमचे भीमसैनिक अशा दांडा तयार करून ठेवा. माझ्या भीमसैनिकांना सांगू इच्छितो की आता असा दांडा तयार करून ठेवा की यांच्या गांडीतून टाकला की यांच्या तोंडातून बाहेर आला पाहिजे. कारण की आता जर परत भारतीय संविधानाबद्दल कोणी जर भांडूगोळ बोलत असेल किंवा त्यांनी विचार जरी केला, त्यांना हे लक्षात आणून दिलं पाहिजे की अजूनसुद्धा काही आंबेडकरवादी स्वाभिमानी जिवंत आहेत. ठीक आहे. काही आपल्यालाच आहे गद्दार, ते राजकारणामध्ये सुद्धा आहेत, मी नाव वगैरे घेणार नाही, पण ते सुद्धा या विषयावरती काहीच बोलत नाही. आज भारतीय संविधानामुळे मोठ्या मोठ्या पदवीवर जाऊन बसलेत. अरे तुमची गावातला येण्याची लायकी नव्हती, तुम्हाला आज खुर्चीवर येऊन बसवलं आहे आणि तरी भाड खाऊच्यावर तुम्ही बदनाम आहेत. आणि आमच्यातले जे राजकारण पक्षामध्ये आहेत, जे राजनीतीमध्ये आहेत, त्यांना सांगू इच्छितो की भाड खाऊच्या हो, तुमची गावामध्ये राहण्याची लायकी नव्हती, तुम्हाला गावाच्या बाहेर राहावं लागायचं. आज तुमची गावामध्ये माडी आहे, तुमच्या अंगाचा वास येत होता, आज तुम्ही संसदमध्ये जाऊन वाघासारखे डरकाळे फोडता. आणि ज्या बापाने तुम्हाला स्वाभिमान मिळवून दिला आहे, आज तुम्ही त्यांच्या नावासाठी सुद्धा समोर येण्याला घाबरता. कशासाठी? फक्त तुमच्या खुर्चीसाठी. अरे माझ्या बापाने समाजासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला, तरी आज माझ्या समाजातले काही गद्दार आहेत. तर भावांनो, बोलायला मला भरपूर काही आहे, पण मी आता सध्याला बोलणार नाही, कारण की व्हिडिओ मोठा होईल भरपूर. कारण की 1 महिना मी पूर्ण प्रवासामध्ये होतो, माझी सगळीकडे नजर होती. कोण मला कमेंटमध्ये शिवीगाळ करतं आहे, कोण काय बोलतं आहे, आणि कमेंट करणाऱ्यांनासुद्धा आता लवकर सरप्राईज मिळणार आहे. आपण त्यांच्या गांडीमध्ये सुद्धा खुटा टाकणार आहे लवकर. ठीक आहे. तर त्यांनीसुद्धा आता वेट करावा की कायद्याचा घोडा नेमका कसा लागतो हे लवकरच कळेल. तर भावांनो, आज भरपूर दिवसानंतर बाईक चालवली मी.
अक्षरशः वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. आणि तब्येत खराब आहे, सर्दी खासी खोकला. तर भावांनो, आता लवकरच आपण जे काही कुत्रे आहेत जे भारतीय संविधानाबद्दल बोलतात, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतात, त्यांना लवकरच घोडा लावू. तर आपलं काम आता लवकरच चालू करूया. तर भावांनो, व्हिडिओ कुठून बघताय एक कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. तर भेटूया आता प्रत्येक दिवशी. सर्वांना माझा जय भीम, जय संविधान, जय सम्राट. आणि भावांनो, रात्रीला लाईव्हला येणं विसरू नका. रात्री 9ला आपला लाईव्ह असतो. तर भेटूया लाईव्हमध्ये सुद्धा. जय भीम.